24 तास असलेले प्रेरणास्त्रोत, आपले भाग्यविधाते, मार्गदाते, भारताचे संविधान निर्माते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवराय महाराज फुले आणि शाहू महाराज तसेच समस्त महापुरुषांना अभिवादन. आज तथागताची मूर्तीची प्रस्थापना जेतवन बुद्ध विहारामध्ये स्थापन होते आहे. हा आळेगावकरांच्यासाठी अतिशय सन्मानजन्य आणि आगळा वेगळा सोहळा आहे आणि या सोहळ्यासाठी मला आपण आवर्जून बोलावलं त्याबद्दल सदावर्तेजी, टेकाळेजी आणि सगळ्या आयोजकांचं मी सर्वप्रथम मनापासून आभार मानतो. या प्रसंगी उपस्थित असलेले गुणरत्न महाथेरोजी, त्याचबरोबर आमचे पवन टाले, भागवतजी, भास्करराव टेकाळे, अनिल टेकाळे, सर्व टेकाळे मंडळी उपस्थित, सगळे मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महिला बंधू आणि बहिणी, आज आपण अतिशय आरेगावकरांना आणि समस्त समाज बांधवांना भूषण वाटेल असं चांगलं काम केलेलं आहे. तथागतांची इतकी सुबक मूर्ती अतिशय चांगल्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं आपण या ठिकाणी प्रस्थापित केली, त्याबद्दल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो. बंधूंनो, तथागत हा आपला जीवन मार्ग आहे. या मार्गावरून आपल्याला जायचं आहे. परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर हे आपले विधाते आहेत आणि त्यांनी आपला सगळ्यांना तथागत भगवान गौतम बुद्धाचा मार्ग दिलेला आहे. या मार्गावरून गेल्या 60-65 वर्षामधून पासून आपण चालतो आहोत आणि इतिहासामध्ये, जगाच्या इतिहासामध्ये अशी रक्तहीन क्रांती कुठे झाली नाही. ती क्रांती भारतामध्ये बाबासाहेबांच्या मुळे आपल्या सगळ्या समाजामध्ये घडून आलेली आहे. असा कोणताच जगामध्ये समाज नाहीये की जो 5-50 वर्षामध्ये आमूलाग्र त्यामध्ये बदल झाले. बाबासाहेब आले नसते तर आपल्याला तथागत आणि त्यांचा धम्म दिसला नसता आणि तुम्ही आणि आम्ही आज या ठिकाणी स्वातंत्र्यामध्ये ज्या पद्धतीने आज आहोत तसे बसलेले सुद्धा दिसलो नसतो. कदाचित मी सुद्धा आज आमदार आहे, मी सुद्धा रोजगार हमी योजनेच्या कामावरती एखादा कामगार किंवा त्याला रोजगार हमी योजनेचा कामगार म्हणून काम करत राहिलो असतो आणि तुम्ही सुद्धा. परंतु आज बघा आपलं सगळ्यांचं जे काही भाग्य आहे ते किती मोठ्या प्रमाणात बदललेलं आहे. तुम्ही सगळेजण पांढरे शुभ्र महिलांनी वस्त्र परिधान केलेले आहे. अतिशय सौंदर्यवान मंडळी तुम्ही सगळेजण पांढऱ्या कपड्यामध्ये दिसतात. तथागताची जे काही आपली पंचशिलाचं आपण वस्त्र परिधान केलेलं आहे आणि हा जो दिवस आहे आपल्या सोनियाचा आहे. आपल्या जीवनामध्ये प्रत्येक दिवस बाबासाहेबांनी सोनियाचे दिवस आणलेले आहेत. आपण जे काही जगतो आहे, जो काही श्वास आहे आपला, त्यावरती बाबासाहेबांचा अधिकार आहे. त्या महिला नेहमी गाणं म्हणतात ना, आपण खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे. खरंच आहे, ते खरंच आहे. त्यांचं खरोखरच आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये त्यांचं स्थान आहे. त्यांच्याशिवाय आपण कोणीच नाही आणि म्हणून त्यांच्या माध्यमातूनच आपण इथपर्यंत आलेलो आहे. 60-65 वर्षामध्ये कोणताही समाज इतक्या पद्धतीनं बदललेला नाही आणि म्हणून आपण इथपर्यंत आलो. मला माहिती आहे की पहिल्या पिढीतल्या लोकांनी त्यांच्याकडे शिक्षण नसताना सुद्धा एक बाबासाहेबांचा आदेश होता की शिका, संघर्ष करा, संघटित व्हा. त्यांचा शिका आणि शिकवण्याचा जो संदेश आहे तो आपली मंडळी, आई असेल, त्यांचे आजोबा असतील आपले, त्यांना कळला नसला तरी त्यांनी एकच काम केलं, आपल्याला शिकायला सांगितलं आणि शिक्षणातून हा फार मोठा बदल झालेला आहे. ठीक आहे, काही लोकांना शिक्षणातून रोजगार किंवा नोकऱ्या मिळाल्या नसतील, परंतु तो मार्ग आज प्रशस्त झालेला आहे आणि म्हणून आपल्याला आता यापुढे ज्या काही गोष्टी राहिल्या असतील, ज्या काही घडल्या नसतील, त्या गोष्टी घडवायच्या आहेत आणि म्हणून एक समृद्ध समाज, संपन्न समाज, सुसंस्कृत समाज जो बाबासाहेबांना अपेक्षित आहे, तो समाज निर्मिती करण्याचं काम
आपला सगळ्यांना आहे. आपण वागतो कसे, बोलतो कसे, चालतो कसे, याकडं तुमचं जरी लक्ष नसलं तरी सगळ्यांचं लक्ष प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कुठल्या तरी मार्गाने असतं. आणि म्हणून आपल्या वागण्यामध्ये, आचरणामध्ये संयम असला पाहिजे, शील असलं पाहिजे, चारित्र्य असलं पाहिजे, बोलण्यामध्ये नम्रता असली पाहिजे, आरोगन्स नसला पाहिजे आणि आपल्या ध्येयाप्रती आपण मात्र कुठे गळता कामा नये. बऱ्याच वेळा बरीचशी माणसं आकांड तांडव करतात, आपल्या जे काही नाही आपल्याकडे त्याचं भांडवल करून भांडणं किंवा एक प्रकारचं वेगळ्या प्रकारचा फेस करतात. तो मार्ग नाहीये खरा. खरं म्हणजे राग असला पाहिजे आणि ज्याला राग नाहीये तो माणूसच नाहीये. परंतु राग म्हणजे काही दुसऱ्याच्या अंगावरती चालून जाणं असं नव्हे. राग म्हणजे सातत्यानं आमच्याकडे काही नाहीये त्याचा बदला कुणीतरी त्याचं खापर दुसऱ्यावरती फोडायचं आणि मग तुम्ही आमच्यावर अन्याय केला अन्याय म्हणून इतरावरती राग करून अर्थ नाही. राग धरा, परंतु तो कसा, त्या रागामुळं आपण स्वतःमध्ये अंतर्मनामध्ये प्रचंड राग धरून त्याचा बदला रचनात्मक कामामध्ये घ्या. मला खूप छान वाटलं की याच मार्गाने आपण पुढे गेलात आणि आरेगाव सारख्या या अतिशय महत्वाच्या मोक्याच्या ठिकाणी, असं मला हे गावचं अतिशय चांगली जागा आहे, दिसणारी जागा आहे. या जागेमध्ये तुम्ही हे बुद्ध विहार या ठिकाणी उभं केलं. एक अतिशय अभिमान वाटावा मला सुद्धा, तुमचा सगळ्यांचा अभिमान वाटतो. आणि त्यामुळं तुमचं इथली जी मंडळी आहे ती फार खरती मंडळी, चांगली सवडती मंडळी मला दिसतात. ज्या समाजामध्ये कल्पक माणसं असतात, कल्पक ध्यानाची माणसं असतात, ज्या समाजामध्ये ध्यानाची कल्पक माणसं असतात तो समाज कधीच मागं पडत नाही. मला खात्री आहे आरेगावची माणसं अतिशय कल्पक आहे, ध्यानाची माणसं आहे. आरेगावची माणसं मागं राहणार नाहीत हा विश्वास मला या ठिकाणी वाटतो. त्यामुळं तुम्ही निश्चितपणानं बाबासाहेबांच्या मार्गावर, तथागतांच्या मार्गावर जाणार आहात. आताच यांनी भागवती सांगितलं की आपले बुद्ध विहार जी आहेत ती संस्काराची केंद्र झाली आहे. बरोबर आहे. आणि म्हणून एकीकडं तथागताचं जे काही विनयशील असलेलं शिक्षण आपल्याला घ्यायचंय, जे काही आपल्या राग आहे, द्वेष आहे, मत्सर आहे, द्वेष आहे, त्याचं दमन करणार म्हणतेजी जे शिक्षण आहे त्याचं मनन, चिंतन आणि मंथन जे म्हणतो ते या ठिकाणी संस्कार केंद्राच्या माध्यमातून या ठिकाणी झालं पाहिजे. आपल्या जीवनाला वळण देणारी जी बॉडी आहे ती बुद्ध विहार झाली पाहिजे. अशा प्रकारचं काम या ठिकाणी करावं. मी या ठिकाणी आपण मला बोलवलं, मी या ठिकाणी जाताना एवढं सांगेल की तुम्ही एवढं केलंय, माझं थोडंसं काम करण्याचा मी प्रयत्न करेन. इथे जे आता बुद्ध विहार तर खूपच छान बांधलेलं आहे. बुद्ध मूर्ती तर बघायलाच नको, अतिशय सुबक आणि छान बुद्ध मूर्ती तुम्ही आणलेली आहे. आता या पुढे जे काही डोम तुम्हाला पाहिजे तो 10 लाखाचा डोम मी या ठिकाणी तुम्हाला जाहीर करतो. 10 लाखाचा डोम व्यतिरिक्त या ठिकाणी एक चांगला प्रशस्त मोठा लाईट आहे, तो हायमासचा लाईट सुद्धा मी या ठिकाणी देतो. त्याचबरोबर हे लगेच नाही, हे येणाऱ्या 1-2 वर्षामध्ये हे 2 लोक लगेच देतो मी 1 वर्षभरामध्ये. आणि त्यानंतर अभ्यासिका जी आहे ते सुद्धा मी या ठिकाणी येणाऱ्या 1-2 वर्षामध्ये देतो. त्यामुळं हे अतिशय चांगलं, समृद्ध आणि चांगलं तुम्ही सेंटर तयार करा. आणि आरेगावचं बुद्ध विहार किती छान आहे, तिथे किती चांगल्या प्रकारचं शिक्षण होतं, किती चांगल्या प्रकारची त्रिशरण होते, पंचशील होते, अशा प्रकारची वंदना होते. सगळीकडे आजूबाजूच्या गावच्या लोकांनी नाव काढलं पाहिजे असं काम आपण कराल ना.